सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर आपल्या कुळदेवीची आपण नित्यसेवा घरच्या घरी रोजच्या रोज कशी करू शकतो त्याबद्दल आज व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातील एक प्राचीन शक्तिपीठ श्रद्धास्थान आहे आणि अनेक मराठी कुटुंबांची कुलदेवी म्हणून ओळखली जाते। कुलदेवी ही आपल्या कुटुंबाचे पिढ्यानपिढ्या संरक्षण करणारी शक्ती मानली जाते आणि आपल्या घरात कुलदेवीची रोज सेवा केल्याने देवीचे संरक्षण कवच आपल्या कुटुंबाभोवती तयार होत असते। आपली कुळदेवी ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून कुलस्वामिनीचे स्थान हे आपल्या जीवनामध्ये खूप श्रेष्ठ मानले जाते। बघा, आपण सर्व सांसारिक माणसं आहोत, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अडचणींना आपण सामना करावा लागतो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेतच, जसं की नवरा बायकोमधील वाद काही केल्या कमी होत नाही आहे, मुलं वाईट वळणाला लागले आहेत, मुलांच्या शिक्षणासंबंधी काही अडचणी आहेत, अडथळे येत आहेत, मुलामुलींच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहे, घरातील संसारातील किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स कमीच होत नाही आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही आहे। एक संपली की दुसरी काहीतरी प्रॉब्लेम सतत मागे सुरू आहे। मुलांच्या, मिस्टरांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या नोकरीमध्ये काही अडचणी आहेत, नोकरी मिळत नाही आहे किंवा जी आहे त्यात काही प्रॉब्लेम्स आहेत। त्यानंतर नोकरीमध्ये प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा व्यवसायामध्ये अडचणी आहेत, व्यवसाय काहीही केल्या, कोणताही व्यवसाय सुरू केला तरी ठप्प होऊन जातो, तो चालत नाही आहे। त्या अशा एक ना हजारो समस्या प्रत्येकाला जीवनामध्ये आहेत। यात तुमच्या कोणत्याही समस्या असू द्यात, जगात तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही सुखी नाही आहे। तर तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण देवाला आठवतो आणि कुठे ना कुठे असं वाटतं की मी देवाचं एवढं सगळं करूनही माझ्या जीवनामध्ये एवढे प्रॉब्लेम का आहे, आणि तेव्हा मग असं आतून मनातून असं वाटतं की देवाचं मी असं काय करू ज्याने माझे सर्व प्रश्न सुटतील, माझ्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये मला मार्ग मिळेल। तर बघा, आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो रोज, जे 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील आणि 11 माळी जाप आणि त्यानंतर इतरही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आपण करत असतो। स्वामी महाराजांची नित्यसेवा पारायण सगळं आपण करत असतो, जे नक्कीच केले पाहिजे आणि ते करणेही खूप महत्त्वाचे आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं पाठबळ असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। पण असं ह्यासोबतच आपल्याला आपल्या कुळदेवीची सुद्धा नित्यसेवा रोजच्या रोज आपल्या घरामध्ये करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। जी देवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, जी देवी आपल्या कुळाचे रक्षण करत असते, त्या कुळदेवीची आई तुळजाभवानीची नित्यसेवा रोज आपण करावी आपल्या घरात। आपलं काय असतं, आपण वर्षभरामध्ये बघा, फक्त शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र एवढ्या दिवसांपुरतंच आपण आपल्या कुळदेवीची आठवण करत असतो, सेवा करत असतो। बाकी वर्षभर फक्त आपण देवीला हळद कुंकू फूल अर्पण करतो, बस एवढीच आपण पूजा करत असतो। पण आपल्या कुळदेवीची सुद्धा एवढीच पूजा आपल्यासाठी, म्हणजे आपल्या जेवढ्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी पुरेशी असेल का? तर नक्कीच नाही। पण आपल्या कुळदेवीची ही सेवा फक्त काही दिवसांसाठीच करायची असते का? आणि मागे वर्षभर मग आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो का? वर्षभरामध्ये आपण कधी आपल्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जातो का? किंवा तिथे जाणे शक्य नाही झाले तरी आपण घरच्या घरी आपल्या कुलस्वामींची नित्यसेवा करतो का? मग आपल्या आयुष्यात काही ना काही अडचणी निर्माण का नाही होणार? आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा रोज करतो, केलीच पाहिजे। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवासुद्धा आपल्याला करायच्याच आहे, त्यासोबत सुद्धा कुळदेवीची आपल्याला नित्यसेवा नक्कीच करायची आहे। तर आज आपण बघूया नित्यसेवा, आपण आपल्या कुळदेवीची नित्यसेवा घरी कशी करायची आहे। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे, जी बऱ्याच लोकांची कुळदेवी आहे। पण जर तुमची कुळदेवी दुसरी असेल, दुसरी कुठलीही तुमची कुळदेवी असेल तरीही तुम्ही ही नित्यसेवा रोज करू शकता। ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशती किंवा ज्याला देवी महात्म्य सुद्धा म्हणतात, हे रोज वाचायचे आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय आहेत, तर रोज आपल्याला 2-2 अध्याय क्रमशः पठण करायचे आहे। पहिल्या दिवशी स्वामी स्तवनाने सुरुवात करून देवी कवच, त्यानंतर अर्गला स्तोत्र, त्यानंतर किलक स्तोत्र,
त्यानंतर रात्री स्तोत्र वाचून नंतर मग अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा हे पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्याय तिसरा आणि अध्याय चौथा याप्रमाणे क्रमशः रोज 2 अध्यायाचे आपल्याला वाचन पठण करायचे आहे. आणि शेवटच्या दिवशी 13वा अध्याय येतो. तर 13वा अध्याय आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सूत्र, त्यानंतर प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि शेवटी क्षमापान स्तोत्र. तर हे झालं आपला पूर्ण एक पाठ. तर अशा प्रकारे आपण रोज नित्यसेवा करतो तेव्हा आपलं 7 दिवसामध्ये एक दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा एक पाठ आपला पूर्ण होतो. जर आपलं रोज नित्यसेवा रोज अशी करणं शक्य नसेल तर प्रत्येक मंगळवारी पूर्ण एक पाठ आपण करू शकतो, एक संपूर्ण पारायण आपण करू शकतो. त्यानंतर शक्य असल्यास दर पौर्णिमेला किंवा दर महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला सुद्धा श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण घरातल्या कुलस्त्रीने नक्की आवर्जून करावे. त्यानंतर सोबतच रोज सिद्धकुंजिका स्तोत्राचे सुद्धा पठण करावे. हा मंत्र खूप सिद्ध मंत्र आहे, त्यामुळे त्याचे नाव सिद्धकुंजिका, ते स्तोत्रामध्येच त्याचे नाव आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. या मंत्राच्या नित्यपठणाने संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचे फळ आपल्याला मिळते. पण मग आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही का? तर नक्कीच नाही, असं नाही. तर स्तोत्रसुद्धा वाचायचं आहे आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपल्याला क्रमशः 2 अध्याय रोज नक्कीच वाचायचे आहे. त्यासोबतच 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा खूप प्रभावी मंत्र आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर ह्या मंत्राचा जप नक्कीच करू शकता, कारण या मंत्रामध्ये आपल्या 3.5 शक्तिपीठांचे नामस्मरण केले आहे. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, राजराजेश्वरी मातेचा उल्लेख आहे या मंत्रामध्ये. त्यामुळे ह्या मंत्राचा जप नक्की करावा. सिद्धकुंजिका स्तोत्राचे जर पठण शक्य नसेल तर तुम्ही त्याचे श्रवणसुद्धा करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्राचे जो व्हिडिओ आहे तो चॅनलवर आहे, तर नक्कीच तुम्ही तिथून श्रवण करू शकता. त्यानंतर ओम श्री तुळजा भवानी देवीय नमः हा तुळजाभवानी मातेचा मुख्य नाममंत्र आहे. तर ह्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही नित्यनियमाने करू शकता नित्यसेवा झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुळदेवीची, तुळजाभवानी आईची किंवा तुमच्या ज्या कोणत्या कुळदेवी आहे त्यांची सेवा, तुम्ही हीच सेवा कुळदेवीसाठी तुम्ही नित्यसेवा म्हणून रोजच्या रोज आपल्या घरी करू शकता. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला कुळदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापनासुद्धा करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मंगल कलश आपल्या देवघरामध्ये कसा स्थापन करावा ह्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तर ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम श्री तुळजाभवानी देवीय नमः. श्री स्वामी समर्थ.